Welcome back, students. Today we are seeing the shape of meniscus or angle of contact. If we take a capillary or a glass tube and some water in it, जर मी यात एक वॉटर घेतलं कॅपिलरी मध्ये, तर याचा जो सरफेस आहे बाळांनो, तो असा स्ट्रेट लाईन कधी नसतो. ओके, तुम्ही केमिस्ट्रीचे प्रॅक्टिकल्स केले असतील, त्याच्यामध्ये ब्युरेटमध्ये तुम्ही पाहिलं असेल, जर ट्रान्सपरंट लिक्विड असेल, वॉटर सारखं दिसतं ना ते, तर त्याचा जो शेप आहे तो कधी असा सरळ नसतो, तर थोडासा कसा असतो, हा शेप असतो त्याला. ठीक आहे, याला कॉन्केव्ह सरफेस म्हणतात किंवा कॉन्केव्ह मिनिस्कस म्हणतात. हा जो शेप आहे ना बाळांनो, याला आपण मिनिस्कस म्हणतो. Why this meniscus is concave? And if we put mercury in a glass tube, same glass tube घेतली मी, इकडे मी H2O घेतोय, इथे mercury घेतोय. If we put mercury in it, then the meniscus will be convex. Meniscus becomes convex. Meniscus becomes convex. How this is happen? Why these shapes are different? And again the question arises, when we put a capillary, small diameter tube in a water, then water rises upwards. म्हणजे जर मी असं पाणी घेतलं, ओके, तुम्ही एखाद्या ग्लास मध्ये कोल्ड ड्रिंक वगैरे घेता आणि त्याच्यामध्ये स्ट्रॉ टाकता ना, स्ट्रॉ म्हणजे कॅपिलरी, स्मॉल डायमीटरची ट्यूब. तर स्ट्रॉ टाकल्यावर काय होतं, ते लिक्विड वरती येतं, बरोबर आहे का बाळांनो? ठीक आहे. And if this capillary is put into mercury, then it lowers down. म्हणजे जर मर्क्युरी असता इथं, तर तो वर न जाता खाली गेला असता बाळांनो. हे का घडतं? असा काय फोर्स आहे की ज्याला वर नेतो, याला खाली नेतो, हे आपल्याला शोधायचं आहे. This shape of the meniscus is totally depends on two forces which is known as cohesive force and adhesive force. हे माहित आहे आपल्याला, cohesive आणि adhesive. ओके, cohesive आणि adhesive. Cohesive force is the force of attraction between same types of molecules, same substance molecule. And adhesive force is the force of attraction between two different substances molecule. Different, आपण त्याला डिफरंट म्हणू. डिफरंट सबस्टन्सेस असतील तर त्यांच्यामधल्या मॉलिक्यूल मधलं जे अट्रॅक्शन आहे त्याला adhesive force म्हणतो आपण. आता बुक मध्ये तुम्ही पाहिलं असेल, थोडस बुक मध्ये कन्फ्युजिंग होईल तुम्हाला, लँग्वेज थोडीशी टफ आहे, आपण एकदम सिंपल वेने जाण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे, आधी वॉटर घेऊया, वॉटरचा मिनिस्कस कसा तयार होतोय ते पाहूया, आणि मग मर्क्युरी कडे जाऊया. एकदा वॉटर समजला तर मर्क्युरी तुम्ही इझिली सांगू शकाल. ठीक आहे, ओके. देन दिस इज द कॅपिलरी. ओके, वी टेक सम वॉटर इन इट. आता समजा सुरुवातीला विचार करूया त्याचा हॉरिझॉन्टल सरफेस असता, असा नसतो, पण आपण विचार करूया हायपोथेटिकली की हॉरिझॉन्टल सरफेस आहे. ओके बाळांनो, हॉरिझॉन्टल सरफेस आहे. आता जो हॉरिझॉन्टल सरफेस आहे याच्यामधला हा मॉलिक्यूल कन्सिडर करूया. कन्सिडर ए मॉलिक्यूल विच इज प्रेझेंट ऍट द एंड ऑफ द ट्यूब. एकदम ट्यूबला लागून एक मॉलिक्यूल आहे, एकदम लागून. ठीक आहे. There are two forces act on this molecule. The first one is adhesive force which is act in this direction. जो काय करतो त्याला इकडे बाहेर ओढतो. adhesive force आहे ना, हे ग्लास आहे, हे लिक्विड आहे, ह्या मॉलिक्यूलला ग्लास आपल्याकडेच ओढणार ना. ओके, ठीक आहे. दिस इज adhesive force. सेकंड, द कोहेसिव्ह फोर्स ऑफ धिस मॉलिक्यूल. मॉलिक्यूल हाय, ह्याला सगळे हे मॉलिक्यूल कुठे ओढणार बाळांनो? खालीच ओढणार ना, बरोबर आहे का? सगळे मॉलिक्यूल कुठे ओढणार? खालीच ओढणार. समजते सगळ्यांना? ओके. आता आपण काय केलंय, हा जो adhesive फोर्स आहे तो मोठा काय आणि कोहेसिव्ह फोर्स लहान काढलाय. बिकॉज इन वॉटर, नोट डाऊन करून घ्या, इन वॉटर द adhesive फोर्स इज स्ट्रॉंगर दॅन कोहेसिव्ह फोर्स. इन वॉटर द adhesive फोर्स इज स्ट्रॉंगर दॅन कोहेसिव्ह फोर्स. लिहून घ्या बाळांनो वाक्य, कारण की याचे लिक्विडचे जे सेम मॉलिक्यूल असतात त्यांच्यात फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी असतं.
जसं मर्क्युरीमध्ये जास्त असणार आहे, उलट त्याच्या. आता हा जो अधेसिव्ह फोर्स आहे ह्याला ए नाव देतो आणि कोहेसिव्ह फोर्स आहे ह्याला सी नाव देतो. आता ह्याचा रिझल्टंट शोधूया. ह्याचा रिझल्टंट कुठं सापडतोय का बघूया. तर याचा रिझल्टंट काढण्यासाठी आपण काय करणार, पॅरलेलोग्राम लॉ वापरणार. वेक्टर मध्ये झाला असेल ना आपल्याला पॅरलेलोग्राम लॉ. हा काय याचा रिझल्टंट सापडला आपल्याला, हा त्याचा रिझल्टंट आहे. या दोन्हीचा इफेक्ट बाहेर पडतोय. म्हणजे द रिझल्टंट फोर्स ऑन धिस मॉलिक्यूल ऍक्ट इन दिस डायरेक्शन. समजते सगळ्यांना. आता आता आपण सेकंड मॉलिक्यूल कन्सिडर करूया ह्या पॉइंटला. बघा बाळांनो, हा लांब निघालाय, ह्या ग्लास पासून लांब निघालाय आणि इकडची पण ग्लास त्याला ओढणार आहे बरं का बाळांनो. पण मगाशी हा सगळ्याचा सगळा फोर्स इकडे, कारण की हा ग्लासच्या खूप जवळ होता. आता या ग्लास पासून हा लांब निघालाय म्हणजे इकडचा अधेसिव्ह फोर्स थोडासा कमी होणार आहे आणि कोहेसिव्ह फोर्स या डायरेक्शनला न जाता थोडासा तिरका जाणार आहे इकडे. का तिरका जाणार आहे, कारण की ह्याला खाली ओढणार ना सगळे पार्टिकल. मगाशी हा इकडे लांब होता त्यामुळे तिरका ओढला गेला. बरोबर. तसाच विचार करा बाळांनो, हा सेंटरचा मॉलिक्यूल आहे, त्याला कुठं ओढणार, टोटली परपेंडिक्युलरली खाली ओढणार, सरळ परपेंडिक्युलरली खाली ओढणार. आणि याच्यावर तो अधेसिव्ह फोर्स जवळ काय असणार आहे, दोन्ही साईडला सेम साईडनं ओढलं जाणार ना, डिस्टन्स सेम आहे, दोन्हीकडे ग्लास आहे, दोन्हीचे फोर्स सेम असणार आहेत. त्यामुळे हे दोन्ही एकमेकाला काय करणार, जवळ कॅन्सल आउट करणार. रिझल्टंट फोर्स ह्याचा कुठं असणार आहे, खालच्या डायरेक्शनला. याचा इकडे आला ना, याचा कुठतरी इकडे येईल थोडासा, असा येणार ना याचा पण रिझल्टंट ह्या साईडला थोडासा. बरोबर. याचा फक्त खाली येणार बाळा, हे नको काढायला, इथं कन्फ्युजन होईल. ओके, याचा खाली येणार. तसं इकडचा जर मॉलिक्यूल घेतला तर इकडे कुठं ओढणार, जसं इकडे ओढत होता तसं आता इकडे ओढणार. हा इथला इकडे ओढणार आणि रिझल्टंट मात्र बाहेर ओढणार. रिझल्टंट कुठे ओढणार, इकडचा इकडे बाहेर ओढणार. जसा रिझल्टंट आर इकडे आलाय ना, तसा याचा रिझल्टंट इकडे. हे कोहेसिव्ह फोर्स आहे सगळे, याच्या आत काढलेले सगळे काय, सी 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 कोहेसिव्ह फोर्स आहे. बरोबर. त्यांच्या डायरेक्शन कळले सगळ्यांना. अधेसिव्ह फोर्स तर असाच जाणार आहे, इकडे असणार आहे, इकडे असणार आहे. यांचे जर रिझल्टंट काढले बाळांनो, तर रिझल्टंट कसे येणार, इकडचा रिझल्टंट कुठे आलाय, या डायरेक्शनला. बरोबर. मधल्याचा रिझल्टंट कुठे येतोय, बरोबर खाली, इकडच्याचा इकडं, आणि याचे थोडेसे असे येणार. बरोबर आहे का बाळांनो. आणि आपल्याला माहित आहे या सगळ्या फोर्सेसला सरफेस काय असतो, परपेंडिक्युलर असतो. हे एक वाक्य लिहून घ्यायचं, द ऑल फोर्सेस इज परपेंडिक्युलर टू द सरफेस. आता आहेत का हे परपेंडिक्युलर, नाहीत. हा आहे परपेंडिक्युलर, पण हे आहेत का, नाही. That's why the shape of the surface or the shape of the layer outside film is become such a way that the all forces are normal to it. म्हणजे ह्याला नॉर्मली राहण्यासाठी असा शेप तयार होतो. झाला का बाळांनो कॉन्केव्ह शेप तयार. किती सोपं आहे, बरोबर आहे का. बाय धिस द ऑल फोर्सेस आर परपेंडिक्युलर टू द सरफेस. दॅट्स वाय द सरफेस ऑफ द लिक्विड बिकम्स कॉन्केव्ह. आणि ही साईडची बाजू वर आली ना बाळांनो, त्यामुळे काय होतं, दिस टाइप ऑफ लिक्विड ज्याचा कॉन्केव्ह सरफेस असतो, मिनिस्कस असतो, ते काय करतात, द वेट द सॉलिड, म्हणजे या साईडच्या सॉलिडला काय करतात, ओलं करतात. बरोबर आहे का, ओलं करतात ते. जर तुम्ही पाणी ओतलं एखाद्या ट्यूब मध्ये परत बाहेर ओतलं तर थोडंसं पाणी आत राहतं. बरोबर. पण जर मर्क्युरी ओतला सगळा आणि मर्क्युरी बाहेर ओतला तर सगळा मर्क्युरी बाहेर येतो, तो तिथं आत थांबत नाही जास्त. बरोबर आहे का नाही. तर इथं हा तयार होतो, तो कॉन्केव्ह सरफेस तयार होतो. आता हे कॉन्केव्ह मिनिस्कस जर असा असेल, हे लिक्विड आहे, बॉल आहे, ओके, ही वॉल ऑफ द कॅपिलरी, आणि मिनिस्कस जर असा असेल, हा कॉन्केव्ह मिनिस्कस आहे. कसा तयार होतो कळलं तुम्हाला. दिस इज ओनली ड्यू टू द अधेसिव्ह फोर्स इज स्ट्रॉंगर दॅन द कोहेसिव्ह फोर्स. लक्षात आलं का बाळा. आणि त्याचा रिझल्टंट कुठं ओढतोय, बाहेर, याचा इथं आणि याचा इकडं, आणि यांचा शेप असा तयार होतो की हे सगळे परपेंडिक्युलर टू इच अदर पाहिजे. इफ वी ड्रॉ द टँजेंट टू दॅट सरफेस, हा नवीन सरफेस तयार झालाय, त्याला जर मी टँजेंट काढली बाळांनो, and the angle made by the tangent of the meniscus and the wall of container is called as angle of contact. Angle of contact. बाळांनो नीट ऐकताय का. Angle of contact म्हणजे काय, the angle made by tangent drawn to the meniscus and the wall of the container is called as angle of contact, which is known as theta. आपण theta ने दाखवतो तो. सिंपल आहे का नाही. ठीक आहे. This थीटा, हा थीटा जो आहे, इट इज लेस दॅन 90. बघा 90 पेक्षा लहान आहे. इफ शेप इज कॉन्केव्ह
meniscus is concave, the angle of contact theta must be smaller than 90, which is called as acute angle. त्याला काय म्हटलं जातं बाळांनो? acute angle म्हटलं जातं. बरोबर आहे. दिसत नसेल तर आपण इथं लिहूया कुठला अँगल? acute. शेप कुठला पाहिजे? कॉन्केव्ह. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 90 पेक्षा कमी, त्याला acute angle म्हणायचं. सोपं आहे का नाही? ठीक आहे. आता ऑप्ट्यूज अँगल तयार कसा होतो, कॉन्व्हेक्स मेनिस्कस कसा तयार होतो हे पाहूया. दिस इज ओनली ड्यू टू कोहेसिव्ह अँड अधेसिव्ह फोर्स. बाकी काय नाही विषय. आता इन मर्क्युरी, जर मी मर्क्युरी घेतला, इन मर्क्युरी विच फोर्स इज स्ट्रॉंगर? कोहेसिव्ह फोर्स इज स्ट्रॉंगर दॅन अधेसिव्ह फोर्स. अधेसिव्ह फोर्स पेक्षा कोहेसिव्ह फोर्स हा खूप स्ट्रॉंग असतो बाळांनो. मग बघूया काय होतंय. बघूया काय होतंय. हे बघा, हे असं आहे शेप. ओके. आता इथं आपण स्ट्रेट लाईन काढूया. आता मागासारखं सेम इथे एक मॉलिक्यूल घेऊया. याच्यावर दोन फोर्स ऍक्ट होणार बाळांनो. एक होणार अधेसिव्ह, एक होणार कोहेसिव्ह. मी कोहेसिव्ह मोठा काढलाय यावेळी. आपण कोहेसिव्ह मोठा काढलाय, अधेसिव्ह लहान काढायचा. अजून लहान काढला तरी चालतं, छोटासा. आता याचा रिझल्टंट जर मला काढायचा असेल तर हे आपण शिकलोय काढायला. हे बघा कुठल्या डायरेक्शनला आला रे बाळांनो? आतल्या डायरेक्शनला आला. अजून प्रॉपर काढायचं असेल तर समजून घ्यायला. आला का आतल्या बाजूला? तसाच इकडचा पण कुठे येणार रे? आतल्या बाजूला येणार. सेंटरचा कुठे येणार? खाली येणार. हिअर द कोहेसिव्ह फोर्स इज स्ट्रॉंगर दॅन अधेसिव्ह फोर्स. कोहेसिव्ह फोर्स आपण मोठा काढलाय, अधेसिव्ह फोर्स लहान काढलाय, त्यामुळे त्याचा रिझल्टंट कुठे आहे? टुवर्ड्स द लिक्विड आहे. आतल्या बाजूच्या, लिक्विडच्या आतल्या बाजूला. मागाशी बाहेरच्या बाजूला होता. त्यामुळे आता जो सरफेस असं तयार होणार, ते फोर्सेस असे तयार होणार. हे रिझल्टंट काढतोय सगळे यार. कोहेसिव्ह नाही काढत, हे रिझल्टंट आहे सगळे. त्यामुळं जो शेप आहे तो परपेंडिक्युलर राहण्याचा प्रयत्न करतो. द सरफेस मस्ट बी परपेंडिक्युलर टू ऑल दीज फोर्सेस, नॉर्मल टू दे ऑल दीज फोर्सेस. आणि हे होण्यासाठी असं होऊन तर चालणार नाही, तर तो असा होतो. त्यामुळे सगळे फोर्स परपेंडिक्युलर आहेत का नाही तुम्हीच सांगा. आहेत का टँजेंट ड्रॉ केल्यानंतर? परपेंडिक्युलर. दॅट्स वाय द शेप ऑफ मर्क्युरी इनसाइड ए लिक्विड glass tube, inside a glass tube is always convex shape. त्याला कुठला मेनिस्कस म्हणायचं बाळा? कॉन्वेक्स. दिस इज अ कॉन्वेक्स मेनिस्कस. इफ वी ड्रॉ ए टँजेंट, जर मी याला टँजेंट ड्रॉन केली तर इथे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय येतोय? तो ऑप्ट्यूज येतोय. इथे जो काय येतोय अँगल ऑफ कॉन्टॅक्ट येतोय तो काय येतोय? ऑप्ट्यूज येतोय. लक्षात आलं का? ग्रेटर दॅन 90, थीटा काय आहे? ग्रेटर दॅन 90 आहे, त्यामुळे याला काय म्हणायचं? ऑप्ट्यूज. कॉन्वेक्सला ऑप्ट्यूज अँगल ऑफ कॉन्टॅक्ट मिळतो. ठीक आहे. म्हणजे आता आपण काय बघितलं? शेप ऑफ द मेनिस्कस. आता बुक मधलं तुम्ही वाचलं तर थोडंसं कन्फ्युजन होईल तुमचं. तर हे या पद्धतीने लक्षात ठेवा. वॉटरमध्ये कोण स्ट्रॉंग असतो, कोण वीक असतो, त्यांचे फोर्सेस कसे ऍक्ट होतात, त्याचा रिझल्टंट कसा ऍक्ट होतो हे फक्त लक्षात ठेवा. या डायग्राम्स काढा, पॉज करून या डायग्राम्स काढा आणि ह्या समजून घ्या. आता शेवटचा जो क्वेश्चन आपल्यामध्ये राहिला तो कुठला? की जर आपण कॅपिलरी टाकली तर पाणी वर जातं आणि मर्क्युरी खाली जातो, असं का होतं? हे पण आता लगेच डिस्कस करून टाकतो. ऍक्च्युली हे एक्सेस प्रेशरचं आहे, पण मी वेगळ्या पद्धतीने घेतोय थोडंसं एक समजण्यासाठी विद्यार्थ्यांना. If there is a capillary inside a liquid, ह्या अशा लिक्विड मध्ये मी कॅपिलरी टाकले. कॅपिलरी पाणी वर आलं, हे असं झालं बरोबर. इथं कॉन्केव्ह शेप आहे, पाणी वर आलं. का वर आलं दाखवतो तुम्हाला. हे बघा, हा शेप आहे. ठीक आहे. समजा हा मोलिक्यूल आहे. ह्या मोलिक्यूलचे सरफेस टेन्शन, स्ट्रेच्ड मेम्ब्रेनचे जे फोर्सेस आहेत, स्ट्रेच्ड मेम्ब्रेनचे फोर्सेस
हे काय करतात, टँजेन्शियल टू द सरफेस असतात. टँजेन्शियल म्हणजे आता असे तर काढू शकत नाही आपण, बरोबर आहे. हितून यांना काढावे लागतात, हे असे असे ह्या पॉइंटला असे घासून त्या सरफेसला. ओके, सरफेसला घासून म्हटलं बाळांनो, हे आता दिसताना दिसत नाही पण घासून काढावे लागणार आपल्याला, बरोबर. किंवा तुम्ही जर असे इकडून आतून जरी काढले, हे असे असे हे असे काढले तरी चालते. दिसतंय का? टँजेन्शियल फोर्स आहेत सरफेस टेन्शनचे, बरोबर. आता हा जो पॉइंट आहे ह्याला असे दोन फोर्स लागले, दिसतंय, हे रिझल्टंट फोर्स आहेत सरफेस टेन्शनचे. बघा, सगळ्यांनी चेक करा. आता सरफेस टेन्शनचे असे जर फोर्स असतील तर काय होतं, ह्याला जर रिझॉल्व करायचं म्हटलं तर एक फोर्स इकडे जाणार, एक फोर्स वरती जाणार, एक फोर्स इकडे जाणार, एक फोर्स वरती जाणार. आता ही पॉइंट आहे, ह्या पॉइंटला हे दोन्ही फोर्स सेम आहेत, म्हणजे हे दोन फोर्स सेम असणार आहेत. हे इक्वल आणि अपोजिट एकामेकाला काय करून टाकतात, कॅन्सल आउट करून टाकतात. रिझल्टंट फोर्स कुठं लागणार आहे सरफेस टेन्शनचा, वरच्या डायरेक्शनला, बरोबर आहे का. त्यामुळं लिक्विड H2O असेल किंवा दुसऱ्या एखादे कॉन्केव्ह मेनिस्कसचे जे लिक्विड असतील ते काय करतात, कॅपिलरीमध्ये राईज करतात. किंवा काही मॉलिक्यूल, काही लिक्विड्स काय करतात, खाली पण येतात, लो पण करतात. कसे करतात, तर हा जर मेनिस्कस कॉन्व्हेक्स असता तर याचे तुम्ही टँजेन्शियल फोर्सेस हे काढा, हे बघा, ह्यांचा शेप असा असणार आहे, बरोबर. आता ह्यांच्यावर जर ह्यांना रिझॉल्व केलं तर हे इकडं असं असं, हे इकडं असं असं. इथं रिझल्टंट फोर्स कुठं लागतोय पहा, हे जर बॅलन्स झाले, रिझल्टंट फोर्स कुठल्या डायरेक्शनला लागतोय, खालच्या डायरेक्शनला. त्यामुळे काही लिक्विड्स वर जातात, कॅपिलरी राईज करतात, काही लोअर करतात. लक्षात आलं. हे आता आपण ऍक्च्युअली एक्सेस प्रेशरच्या स्वरूपात बघणार आहे आणि नंतर परत कॅपिलरी राईज झाल्यानंतर त्याचे फॉर्म्युले काढणार आहे. असे टँजेन्शियल फोर्स काढून, हे असं करून, हे असं करणार आहे आपण सगळं, ठीक आहे. पण हे फक्त लक्षात ठेवायला एक पॉइंट सापडला म्हणून, तुम्हाला रिझल्टंट फोर्स लक्षात आले ना म्हणून सांगितलं. आजचा मेन पॉइंट होता आपला शेप ऑफ द मेनिस्कस. शेप ऑफ द मेनिस्कस सगळ्यांना कळालं. शेप ऑफ द मेनिस्कस कॉन्केव्ह असतो किंवा कॉन्व्हेक्स असतो. कुठला फोर्स जास्त असल्यावर कॉन्केव्ह असतो, तर adhesive force is stronger than cohesive force, then shape becomes concave. And if the cohesive force is stronger than adhesive force, then shape of the meniscus become convex. सिंपल आहे बाळांनो. डायग्राम त्या काढा आणि एक्सप्लेन करा, ठीक आहे. थँक्यू.